नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, जानकीने सारंगच्या नाटकाचा पर्दाफाश करत ऐश्वर्याच्या विरोधात रचलं खूप मोठं षडयंत्र आणि त्याचबरोबर शेरास सव्वा शेर बनत इथे आता जानकीने ऐश्वर्या आणि सारंगची केली घरातून हकालपट्टी। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे जानकीने सयाजी विखे पाटील याच्या घरी जाऊन खूपच छान असा पुरावा मिळवलेला असतो आणि जो पुरावा ते ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना ऐकवल्यानंतर इथे आता सयाजी विखे पाटील हाच खरा नानासाहेबांचा किडनॅपर आहे, हाच खरा बॉस आहे हे आता सगळ्यांना कळलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, त्या पुराव्याअंतर्गत आणि नानासाहेबांनी दिलेल्या स्टेटमेंटमुळे इथे सयाजी विखे पाटीलच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला असतो आणि त्यामुळे त्याला अरेस्ट करण्यात आलेले असते। इथे ऐश्वर्या प्रयत्न करत असते, पण आता पुरावा इतका ठोस असल्यामुळे काहीसुद्धा होत नाही। जानकीने एक पद्धतीने पोलिसांची मदतच केलेली असते। खऱ्या गुन्हेगारापर्यंत, त्या बॉसपर्यंत जानकीने पोलिसांना पोहोचवलेलं असतं। त्यामुळे इथे मुळशी पोलिसांना इथे आता खऱ्या किडनॅपरला पकडण्यामध्ये जानकीमुळे यश आलेलं असतं। त्यामुळे इथे इन्स्पेक्टर पाटील म्हणतात की जे काही बोलायचं आहे ना, ते सगळं आता तुम्ही कोर्टामध्ये बोलायचं, इथे नाही। त्यामुळे ऐश्वर्याचं कुणी काहीच ऐकून घेत नाही आणि असे काही ठोस पुरावे आता सादर केलेले असतात, ज्याच्यामुळे सयाजी विखे पाटीलचं वाचणंसुद्धा कठीण झालेलं असतं। तर प्रेक्षकांनो, सयाजी विखे पाटील जे काही ऑडिओमध्ये बोललेला असतो की इथे कशा पद्धतीने त्या नाण्याला किडनॅप केला, कसं त्याला टॉर्चर केलं, त्याला इथे पनवेल मुळशी ते त्याच्याच घराच्या आउटहाऊसपर्यंत पोचवलं, तरीसुद्धा कुणाला काहीच कळलं नाही। त्यानंतर त्याच्याच मुलाला ऋषिकेशला या प्रकरणामध्ये फसवलं, त्याच्या आईला, सुमित्रा वहिनीला आणि त्या शरूला हे सगळं कसं खरंच वाटलं, अशा पद्धतीच्या गोष्टी। आणि नंतरला शेवटचं वाक्य म्हणजे आतासुद्धा मी शांत बसणार नाही आहे, तर ते रणदिवे कुटुंब कसं उद्ध्वस्त करून टाकतो ना, तेच बघा। हे शब्द आता सगळ्यांनीच ऐकलेले असतात, तसेच ते सारंगने सुद्धा ऐकलेले असतात। तेव्हा जाता जाता ऋषिकेश काय म्हणतो की सारंग, आता तरी डोळ्यांवरती जी पट्टी बांधली आहेस ना, ती पट्टी जरा बाजूला कर आणि स्पष्टपणे बघ, ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये इतका आंधळा झाला आहेस ना, काय चूक, काय बरोबर, काय खरं, काय खोटं, तुला काहीच कसं दिसत नाही रे। आता तरी डोळे उघड, नाहीतर हातातून वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप जरी केलास ना, तरीसुद्धा काही उरणार नाही आहे हातामध्ये। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला राग आलेला असतो। सारंगला असं वाटतं की ऐश्वर्याला या सगळ्याबद्दल माहिती होतं, तरीसुद्धा त्यांनी मला फसवलं। तेव्हा घरी आल्यानंतर इथे सारंग आता अकांत तांडव करतो। सारंग ऐश्वर्याला ओरडतो, तो म्हणतो, ऐश्वर्या, मी तुमच्यावरती वेड्यासारखं, आंधळ्यासारखं प्रेम केलं। घरातले लोक मला इतकं समजावत होते, मी कुणाचं काही ऐकलं नाही। माझ्या स्वतःच्या नानांनी, माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ऐश्वर्याने मला धक्का दिला, पण तरीसुद्धा मी त्यांच्यावरती विश्वास न ठेवता तुमच्यावरती विश्वास ठेवला। मी तुमच्यावरती प्रेम करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझी फसवणूक कराल। आधीसुद्धा तुम्ही माझा विश्वासघात केलात आणि आतासुद्धा तुम्ही माझा विश्वासघातच केलात, बरोबर ना? तुम्हाला माहिती होतं की तुमच्या वडिलांनी माझ्या नानांना किडनॅप केलं होतं, माझ्या नानांना तुमच्या डॅडाने किडनॅप केलं होतं, हे तुम्हाला माहिती असून देखील तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपवलीत। माझ्या नानांना आपल्याच आउटहाऊसमध्ये डांबून ठेवलं होतं, त्यांना इतकं टॉर्चर केलं, लाज नाही वाटली तुम्हाला? अहो, मी तुमच्यावरती एवढं प्रेम केलं आणि तुम्ही पुन्हा माझ्याबरोबर विश्वासघातच केलात। आता मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते व्हा। तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते की सारंग, तुम्ही शांत व्हा, मी काय बोलते ते निदान ऐकून तरी घ्या। तुम्ही बघितलं, ती ऑडिओ तुम्ही पूर्ण ऐकलीत, त्याच्यामध्ये डॅडा एकदा तरी बोललेत का की मी हे सगळं केले, माझ्या सांगण्यावरून हे सगळं डॅडाने केले, मी या सगळ्या प्रकरणामध्ये इन्वॉल्ड आहे असं माझ्या डॅडाने एकदा तरी बोललेत का की ऐश्वर्यासुद्धा माझ्याबरोबर सामील होती? हे बघा सारंग, मी खरं सांगते, मी या सगळ्यामध्ये सामील नव्हते हो। तुम्ही ऐकलत का की मी हे सगळं केलं आहे? आणि मी खरंच सांगते, मी आता सुधारली आहे। जर मला माहिती असतं की डॅडाने हे सगळं केलं आहे, तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का? अहो, नानांना शोधण्यासाठी मी प्रयत्न केले नाहीत का? तुम्ही प्लीज एकदा ऐका। आणि जर मी हे केलं असेल ना, तर मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेन सारंग, पण तुम्ही शांत व्हा।
असं ती आता नाटक करते. पुन्हा आपल्या प्रेमाच्या जाळ्यात, आपल्या प्रेमाच्या शब्दांमुळे ती पुन्हा इथे आता सारंगचा ब्रेन वॉश करते. त्याला हे पटवून देते की जरी माझ्या डॅडाने नानांना किडनॅप केलं असेल तरीसुद्धा या सगळ्यामध्ये माझा हात नाही आहे, मी काहीही केलेलं नाही आहे, मला माहितीच नाही, असं ती आता सारंगला पटवून देते. आणि ती म्हणते की सारंग, हे बघा, तुम्हाला जर हवं असेल ना की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करावं तर मला थोडा वेळ हवा आहे, आणि त्यासाठी ना तुम्ही माझी साथ द्या. मला प्रॉमिस करा की तुम्ही माझी साथ द्याल. मी जसं सांगेन तसं तुम्ही कराल. जर तुमचं माझ्यावरती खरंच प्रेम आहे, तुमचा माझ्यावरती खरंच विश्वास आहे ना, तर तुम्ही मला प्रॉमिस कराल की तुम्ही माझी मदत कराल म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो, हो ठीक आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे. आणि मग प्रेक्षकांनो, इथे सारंग आणि ऐश्वर्या दोघेजणं नाटक करत असतात. सारंग नाटक करतो की तो ऐश्वर्याला घरातून बाहेर काढतोय, पण तसं नाही आहे प्रेक्षकांनो. तो आता हे नाटक करत असतो कारण ऐश्वर्याने त्याला हे नाटक करायला सांगितलेलं असतं. इथे आता तो सगळ्यांची माफी मागणार, सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याला घरातून हकलून देणार. मग ऐश्वर्या म्हणणार की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेन सारंग, माझ्या हाताला लागलं, तुम्हाला त्रास नाही झाला, आता तुमचं प्रेम नाही आहे माझ्यावरती. तेव्हा इकडे सारंग म्हणतो की नाही, आता माझं तुमच्यावरती प्रेम नाही आहे. अहो, मी गळ्यामध्ये ना नागिन घेऊन फिरत होतो. या घराला माझ्या डसणारी, माझ्या या घराच्या सुखाला डसणारी तुम्ही नागिन आहात, आणि म्हणूनच आता मी ह्या नागिनीला या घरातून आता बाहेर हकलून देतो आहे, असं इकडे प्रेक्षकांनो आता सारंग म्हणतो. आणि ऐश्वर्याला वाटेल तसं बोलतो का, तर त्याला घरातल्या लोकांचा विश्वास संपादन करायला सांगितलेला असतो, ते म्हणजे ऐश्वर्याने. आणि आता सयाजी विखे पाटील जेलमध्ये गेला आहे, म्हणजे त्याला बाहेर पण काढायला हवं आहे ना. तेव्हा ऐश्वर्यालासुद्धा आता बाहेर जायचंच असतं. मग तिने सारंगला सांगितलेलं असतं की तुम्ही मला घरातून हकलून देण्याचं नाटक करा, मी घरातून बाहेर गेल्यानंतर मग मी माझ्या डॅडांनासुद्धा बाहेर काढण्याचा ती प्रयत्न करेल. पण तिने सारंगला काय सांगितलेलं असतं, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे. तिने सारंगला सांगताना सांगितलेलं असतं की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे. सयाजीला निर्दोष सिद्ध करायला गेले याच्याबद्दल ती बोलत नाही, कारण का मग सारंगला राग येईल, तो ऐश्वर्याची साथ देणार नाही. म्हणून ती म्हणते की मला तुम्ही वेळ द्या, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेन, मग तर तुमचा विश्वास बसेल ना माझ्यावरती. मग आता मी जसं सांगेन तसं करा, तुम्ही माझी साथ द्याल ना, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना. तेव्हा सारंग म्हणतो की हो हो, माझं प्रेम आहे. आणि मग ऐश्वर्याला घरातून बाहेर काढण्याची जी ॲक्टिंग करतो तो, ती सगळी ऐश्वर्याने करायला सांगितलेली असते. मग आता संपूर्ण घराच्या समोर इथे सारंग ऐश्वर्याला हकलून देतो आणि मग एकूण एकाची माफी मागतो. जानकीची माफी मागतो, ऋषिकेशची माफी मागतो, इथे आपल्या वडिलांची, त्यानंतर सुमित्राची, घरातल्या एकूण एका माणसाची तो माफी मागतो आणि म्हणतो की चुकलं माझं, मला माफ करा. ऐश्वर्याला ओळखायला मी चुकलो, मला माफ कराल ना. तेव्हा जानकी म्हणते, हे बघा सारंग भाऊजी, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली ना, आम्हाला फक्त ऐश्वर्याचा खरा चेहरा तुमच्या समोर यायला हवा एवढंच फक्त वाटत होतं, आणि आता तुम्हाला तिचा खरा चेहरा कळला आहे, तुम्ही तिला स्वतःहून घरातून बाहेर हकललं, ते बरं झालं, घरातली घाण गेली. तेव्हा इथे ऐश्वर्या मुद्दामून नाटक करत असते की सारंग प्लीज प्लीज मला तुम्ही आतमध्ये घ्या, तुम्ही मला घरातून हकलून दिलत ना, पण मी स्वतःला नक्की निर्दोष सिद्ध करेन सारंग, असं ती मुद्दामूनच बोलते, जेणेकरून त्यांचं ते भांडण इथे सारंगने ऐश्वर्याला घरातून बाहेर काढलेलं खरं वाटलं पाहिजे म्हणून. त्यानंतर इथे आता सारंगला सगळेजण माफ करतात. नाना म्हणतात की ठीक आहे, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली, बरोबर की नाही, तू त्याची माफी मागितलीस, चुकतो तो माणूस, आणि चुका करून जो परत येतो तो देव माणूस, तर तू आता देव माणूस झालास, असं नाना म्हणतात. सगळ्यांची माफी मागून झाल्यानंतर इथे आता सारंग असं दाखवतो की माझे डोळे उघडलेत, ऐश्वर्याचा खोटाडेपणा मला कळला आहे, पण तो सगळ्या नाटकाचा भाग असतो हे आता जानकीला कळणार असतं प्रेक्षकांनो. कारण ज्या वेळेला इथे आता सौमित्र, ऋषिकेश, जानकी आणि अवंतिका चौघेजणं बोलत असतात की आता काय करायचं, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो काही झालं ना तरीसुद्धा आपल्या नानांना त्या सयाजीने अशा पद्धतीने टॉर्चर केलं आहे ना, त्यालासुद्धा आता सगळ्याची जाणीव झाली पाहिजे. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा त्या आता सयाजीला आपण जेलमध्ये सडवायचंच. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो काही झालं ना सौमित्र, तरीसुद्धा त्याला आपण जेलमधून बाहेर येऊ द्यायचं नाही, तो जेलमध्ये कायमस्वरूपी जन्मठेपेसाठी सडला पाहिजे, असं आपण काहीतरी करायचं. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा त्यासाठी आपल्याला आहे ना असे ठोस पुरावे मिळायला हवेत. एकदा का आपण संपतला पकडलं ना की संपतकडून सगळं सत्य वधून घ्यायचं, मग एकदा का त्याच्याकडून सगळं सत्य बाहेर आलं मग काय होईल, मग आपल्याला कळेल
की नक्की या सगळ्यामध्ये कोण कोण आहे. कदाचित संपतला पकडल्यानंतर तो ऐश्वर्याचं सुद्धा नाव घेईल, बरोबर की नाही. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता यांचं बोलणं, हे लोक काय प्लॅनिंग करतायत हे आता सारंगला कळायला हवं ना. कारण सारंगने आता सगळ्यांचा विश्वास संपादन केला आहे. सगळ्यांना असं वाटते की सारंग सुधारला आहे, त्याने ऐश्वर्याला घरातून बाहेर काढलं. पण ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की कोण काय बोलतं आहे, कोण काय बोलतं आहे सगळं मला सांगायचं. डॅडांबद्दल काय प्लॅनिंग चालू आहे तिथे, माझ्यावरती कुणाला संशय आहे की नाही आहे, हे सगळं मला सांगायचं. आणि आता इथे ऐश्वर्या आपल्या घरी जाते आणि ती एक वकील अपॉइंट करते. आणि वकिलाला आता हायर केल्यानंतर ती आता सगळी जी काही घटना आहे ती वकिलांना समजावून सांगते. तेव्हा तिचे वकील म्हणत असतात की जो व्हिडिओ आहे ना, जो ऑडिओ तयार करण्यात आला आहे तो खोटा आहे असं आपण कोर्टामध्ये सिद्ध करू. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते, पण तो माझ्या डॅडाचाच आवाज आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि माझ्या आईने सुद्धा जानकी तिथे आलेली हे बघितलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की जानकी माझ्या घरी गेली होती. मग आपण तो ऑडिओ जरी खोटा आहे असं ठरवलं तरीसुद्धा केस माझ्या डॅडाच्या बाजूने लागेल असं मला नाही वाटत. तेव्हा इथे आता वकील म्हणतात, आपण प्रयत्न तर करून बघूया ना. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे. आणि ऐश्वर्या आता सारंगजवळ बोलत असते. तेव्हा सारंग इथे जे जे काही बोलणं होत असतं ते चोरून चोरून आता ऐश्वर्याला सांगत असतो. तेव्हा जानकी टेरेसवरती जाते आणि इथे आता सारंगचं बोलणं ऐकते. तेव्हा इथे जानकीला कळलेलं असतं की अच्छा, म्हणजे हा सगळा प्लॅन आहे. तर सारंग भाऊजी आत्तापर्यंत हे केलेलं दुसरं तिसरं नाटक आहे. म्हणजे इथे ऐश्वर्याला घरातून बाहेर काढण्याचं नाटक केलं आहे, ते सुद्धा ऐश्वर्याच्या सांगण्यावरून. आणि आमच्या सगळ्यांचा विश्वास संपादन केला आहे. आणि इथे आता आपल्या घरामध्ये जे जे काही घडतं आहे ते सगळं सारंग भाऊजी ऐश्वर्याला सांगतायत. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे, आता हा तुमचाच प्लॅन तुमच्यावरती कसा उलटा करते ना ते बघाच तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका यांना एकत्र घेते आणि सांगते की इथे सारंग भाऊजी बदललेले नाही आहेत. त्यांना ऐश्वर्याने एक दुसरी कामगिरी दिली. म्हणजे ऐश्वर्या आता गेले तिकडे सयाजी काकांना जेलमधून कसं बाहेर काढता येईल, कशा पद्धतीने पुरावे सादर केले तर सयाजी विखे पाटील बाहेर पडतील, यासाठी तिला बाहेर जायचं होतं. आणि म्हणून तिने इथे आता सारंग भाऊजींना असं सांगितलं की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करायला गेले. आणि ती इथे काय काय चाललं आहे ना ते सारंग भाऊजींना विचारते की आपण काय प्लॅनिंग करतो आहे, आपली काय स्ट्रॅटेजी आहे, हे सगळं आता सारंग भाऊजी तिला सांगतात. त्याच्यामुळे आपण काय करायचं, सारंग भाऊजींना काहीही सांगायचं नाही. आपण नानांना आणि आईंनासुद्धा सांगूया की सारंग भाऊजींच्या समोर आपण काही बोलायचं नाही. आपलं जे काही महत्त्वाचं बोलणं असेल ना, एकतर आपण एकमेकांना मेसेज करूया, नाहीतर ज्या वेळेला सारंग भाऊजी नसतील त्यावेळेला आपण एकत्र येऊन बोलूया. हे आता जानकीने सगळ्यांना सांगितलेलं असतं, कारण तिचा सारंगवरती आता अजिबात विश्वास नसतो. त्यामुळे जानकीने आता ठरवलेलं असतं की सारंगला सुद्धा चांगला धडा शिकवायचा. त्यानंतर इथे आता सारंगला कळतच नसतं की घरामध्ये नक्की काय चाललं आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो इकडे सगळे निवांत आहेत. म्हणजे आता सयाजी विखे पाटीलच्या विरोधामध्ये काय षडयंत्र आखलं जातं हे ऐश्वर्याला कळतच नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे सारंगलासुद्धा आता कळत नाही की नेमकं घरामध्ये काय बोलणं सुरू आहे. त्यानंतर सौमित्र आणि ऋषिकेश यांनी प्लॅन केलेला असतो की संपतला पकडायचा. एकदा का संपतला पकडला की सगळ्या गोष्टी समोर येतील. आणि त्यासाठी त्यांनी इथे आता इन्स्पेक्टर पाटील यांनासुद्धा हाताशी धरलेलं असतं. संपतला चांगलं पकडून त्याला बेदम मारायचं आणि त्याच्याकडून सगळं सत्य वधून घ्यायचं असं ठरलेलं असतं. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर पाटीलसुद्धा त्यांची मदत करायला तयार झालेले असतात. आणि प्रेक्षकांनो इकडे आता संपतला पकडून डांबून ठेवलेलं असतं, पण त्याबद्दल कुणाला काही सांगितलेलं नसतं. कारण संपतची एंट्री डायरेक्टच इथे कोर्टामध्ये होणार असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता कोर्टामध्ये एंट्री होणार म्हणजे संपत सगळं सत्य सांगणारच, बरोबर की नाही. त्यानंतर इथे आता कोर्टाचा दिवस आलेला असतो. सयाजी विखे पाटीललासुद्धा कोर्टामध्ये हजर केलेलं असतं. आणि सगळेजण रणदिवे त्याचबरोबर ऐश्वर्या सगळेजण कोर्टामध्ये आलेले असतात. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटीलचे जे वकील आहेत ना ते असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात की जो काही इथे ऑडिओ रेकॉर्डिंग जानकी रणदिवे यांनी आपल्याला ऐकवला तो खोटाही असू शकतो. सयाजी विखे पाटील यांना फसवण्यासाठी हा रचलेला ट्रॅप असू शकतो. तेव्हा इथे जानकीला आता विचारलं जातं की तुम्ही हा ऑडिओ रेकॉर्ड कधी केलात. तेव्हा जानकी सगळं सत्य सांगते जे तिने केलेलं असतं. त्यानंतर ते म्हणत असतात की नाही हा खोटा आहे. तेव्हा जानकी म्हणते हा खोटा असूच शकत नाही. सयाजी काकांचा आवाज तुम्ही ओळखत नाही का,
हवं तर तुम्ही हे चेक करा की हा ऑडिओ रेकॉर्डिंग हे खरं आहे की खोटं आहे. हे खरंच आहे, कारण ज्या वेळेला मी रेकॉर्डिंग करत होते त्यावेळेला तिथे कावेरी काकूसुद्धा माझ्या शेजारीच उभ्या होत्या. हवे तर तुम्ही त्यांनासुद्धा विचारा. लाईट नव्हत्या त्यामुळे मला व्हिडिओ काढता आला नाही, नाहीतर मी व्हिडिओसुद्धा केला असता. पण मला त्यांचा आवाज इथे रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवता आला, ऐकवायला मला मिळालं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे खरा गुन्हेगार आपल्या समोर आलेला आहे. त्यानंतर तरीसुद्धा ऑडिओ रेकॉर्डिंग खोटं आहे असं म्हणणाऱ्या वकिलाला आता त्याचं तोंड बंद करण्यासाठी प्रेक्षकांनो इथे संपतला आणलं जातं. संपत आता इथे आला ही काणकुणी ऐश्वर्याला लागलेली असते. संपत आल्यानंतर तो डॅडाचं नाव घेणार हे कन्फर्म आहे. त्याच्या आधीच इथे आता ऐश्वर्या कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये उभी राहते आणि म्हणते की बास झालं जज साहेब, आता मला काही ऐकवत नाही आहे, काही बोलायचं नाही आहे, पण मला खरं खरं सांगायचं आहे. तर इथे आमच्या नानांना किडनॅप करण्यामागे माझ्या डॅडाचाच हात आहे, माझे डॅडाच जबाबदार आहेत. त्यांनी इथे आता पर्सनल राजकारणी रागापोटी आमच्या नानांवरती राग काढला. कारण का ऐश्वर्याला भीती असते, जर आता डॅडाबरोबर माझंही जर संपतने नाव घेतलं, माझं नाव बाहेर आलं तर माझं काही खरं नाही. म्हणून आता मला याच्यामध्ये डॅडालाच अडकवू दे, म्हणजे मला रणदिवेंच्या घरामध्ये राहता येईल. त्यांचं रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा त्रास देण्यासाठी त्यांच्या घरामध्ये काड्या करता याव्यात, म्हणून मला रणदिव्यांसोबत राहायचं आहे. त्यामुळे आता डॅडालाच या प्रकरणामध्ये एकट्यालाच अडकवते असं आता ऐश्वर्या म्हणते. आणि ती येऊन म्हणते की या सगळ्यामध्ये माझे डॅडा जबाबदार आहेत, त्यांनीच आमच्या नानांना किडनॅप केलं होतं. तेव्हा सयाजी म्हणतो, ऐश्वर्या अगं हे काय बोलतेस तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो मी त्यांची मुलगी, मी खरं स्टेटमेंट देते. त्यामुळे आता तिने इथे स्टेटमेंट दिल्यानंतर संपतसुद्धा येतो आणि संपत ऐश्वर्याचं नाव घेत नाही, ती त्याला खुणावते आणि फक्त संपत इथे आता सयाजी विखे पाटीलचं नाव घेतो. मग आता सगळ्यांनीच इथे साक्ष दिल्यानंतर, सगळे साक्षीदार पुरावे बघितल्यानंतर सयाजी विखे पाटील हा गुन्हेगार आहे हे सिद्ध होतं आणि जज साहेब आता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावतात आणि 50,000 रुपये दंडसुद्धा इथे त्याला भरायला सांगतात. जेणेकरून इथे कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली आणि इथे त्रास दिला म्हणून, कोर्टाचा मागच्या वेळेला वेळ वाया घालवला म्हणून त्याला इथे दंड सांगितलेला असतो. तर सयाजीला शिक्षा झालेली असते. त्यानंतर इथे ऐश्वर्याला असं वाटतं की माझ्या डॅडाच्या विरोधात मी साक्ष दिले हे कळल्यानंतर रणदिवेंना आनंद होईल, रणदिवे मला आता घरची सून मानतील. पण ज्या वेळेला सगळेजण घरी येतात त्यावेळेला इथे आता सारंग म्हणत असतो की वहिनी दादा बघितलं ना तुम्ही, ऐश्वर्याचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. ऐश्वर्याच्या डॅडाने हे सगळं केलं होतं आणि ऐश्वर्याने स्वतःच्या डॅडाच्या विरोधात इथे साक्ष दिली आहे आणि म्हणजे ती या घरची आता खऱ्या सूनबाई आहेत, खरी सून शोभतात. तेव्हा जानकी म्हणते, हो जी मुलगी आपल्या वडिलांचा जरासुद्धा विचार करत नाही, जी मुलगी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या डॅडांच्या विरोधामध्ये साक्ष देते, त्यांना जन्मठेपेसाठी पाठवते, ती मुलगी स्वतःच्या डॅडाची झाली नाही, वडिलांची झाली नाही, ती आपली काय होणार? काय सारंग भाऊजी मूर्ख समजलात की काय आम्हाला? तुमच्या दोघांचा तो प्लॅन मला माहिती नाही असं वाटलं का? अहो जानकी आता इथे सगळं खरं सगळ्यांना सांगते, ऐका तुम्ही सगळेजणं. जानकी इथे म्हणते की ऐश्वर्याला घरातून जे आपल्यासमोर बाहेर काढलं होतं ना, ते सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याचं नाटक होतं. इथे ऐश्वर्या गेली होती सयाजी काकांना निर्दोष सिद्ध करता येते का ते बघायला, पण त्यांना सांगून गेली की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेन. आणि कसं केलं? स्वतःच्या वडिलांना अडकवून. अगं तुझ्यासाठी तू सांगितलंस ते तुझ्या वडिलांनी केलं. तुझ्या सांगण्यावरून त्यांनी नानांना किडनॅप केलं, तुझ्या सांगण्यावरून. मला माहिती नाही असं समजू नकोस. सयाजी काकांना विचारलं ना तर ते सुद्धा सांगतील. आणि तू काय केलंस गं? स्वतःच्या जन्मदात्याला अडकवलंस ना ह्या केसमध्ये. म्हणजे मला मान्य आहे की ते चुकीचे आहेत, पण त्यांनी हे सगळं केलं आपल्या ह्या मुलीसाठी. मुलीच्या प्रेमात ते आंधळे झाले सारंग भाऊजींसारखे आणि त्यांनी एवढा मोठा गुन्हा केला. तूच फोन केला होतास ना, संपतला सगळं विचारलं आहे मी. संपतने कोर्टात जरी तुझं नाव घेतलं नसलं ना तरीसुद्धा त्याने मला सांगितलं आहे, त्याचे कॉल रेकॉर्ड चेक केले, त्याच्यामध्ये तुझा नंबरसुद्धा आहे. पण हे सगळं मी बोलले नाही, कारण मला तुला आता धडा शिकवायचा आहे, तुम्हाला दोघांनाही. सारंग भाऊजी तुमच्या डोळ्यावरून ह्या ऐश्वर्याच्या प्रेमाची पट्टी काढण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण आता नाही. आता ही बाई स्वतःच्या वडिलांची नाही झाली ती आमची काय होणार? त्यामुळे आता ऐश्वर्याला आणि तुम्हाला या घरामध्ये मी घेतलं होतं ना, आता मी स्वतःच तुम्हाला दोघांना या घरातून बाहेर काढून टाकते. अगदी तुम्ही दोघेजण या घरातून आता बाहेर जायचं आणि मग मला बघायचं आहे की सारंग भाऊजी ह्या ऐश्वर्याचं तुमच्यावरती किती प्रेम आहे. तेव्हा तिचं खरं प्रेम सिद्ध होईल.
मला बघायचं आहे ना ती तुमची कुठपर्यंत साथ देते. जेव्हा मला आणि इथे ऋषिकेशला आम्ही निर्दोष असूनसुद्धा बाहेर काढलं होतं, तेव्हा आम्ही स्वतःला सिद्ध केलं होतं ना, स्वतःची कंपनी आम्ही सुरू केली. मला पण बघायचं आहे ही ऐश्वर्या तुम्हाला कुठपर्यंत साथ देते. तुमचं तिच्यावरती प्रेम आहे मान्य आहे, पण तिचंही तुमच्यावरती प्रेम आहे का ते आता मला बघायचं आहे. अशा रीतीने आता जानकी, ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची हकलपट्टी आता घरातून कायमस्वरूपी करते, कारण सारंगचे डोळे उघडावे म्हणून. जानकीने हा प्लॅन केलेला असतो.